बातमी वसमतमधून आहे। वसमत परभणी रोडवर खड्ड्यांचं साम्राज्य आहे असं म्हणावे लागेल, कारण रेल्वे उड्डाणपूल परिसरामध्ये खड्डेच खड्डे आहेत। वर्षभरापासून विद्यार्थ्यांसह नागरिकांना इथून त्रास काढत प्रवास करावा लागतोय आणि खड्डेच खड्डे असल्यामुळे वाहनांना सुद्धा यामुळे नुकसान होत आहे। ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतो, यामुळे अपघातांचं प्रमाण सुद्धा वाढलंय। तर याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी श्रीधर वाळवंटे यांनी। वसमत परभणी जाणारा राज्य महामार्गावरील खड्डे मोठ्या प्रमाणात पडल्याने ये-जा करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। मी उभा आहे वसमतच्या रेल्वे उड्डाणपुला परिसरात झालेल्या खड्ड्यांचा जे आहे ते नागरिकांना, शाळकरी विद्यार्थ्यांना, वयोवृद्ध नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। आणि याच त्रासापायी अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, अनेक राजकीय संघटना असतील, यांनी निवेदन देखील दिलेले आहेत, आंदोलन देखील केलेलं आहे। विशेष म्हणजे आज सकाळपासूनच या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये निवेदन देखील देण्यात आलेले आहे। शिक्षकांनी निवेदन दिले आणि ते हे जर रस्ते खड्डे दुरुस्त जर नाही केले तर विद्यार्थ्यांसह या ठिकाणी भीक मागू आंदोलन देखील करणार असल्याचं या ठिकाणी प्रशासनाला निवेदन दिलंय। खरं म्हणजे हा रस्ता जे आहे राज्य महामार्ग आहे, परभणीला जाणारा आहे, नांदेडला जाणारा आहे, पूर्णेला आणि हिंगोलीला जाणारा मोठा राज्य महामार्ग आहे। या राज्य महामार्गाचं मागील अनेक वर्षभरापासून संत गतीने काम होत आहे आणि या कामाची तक्रार देखील अनेकांनी केली, परंतु या रस्त्यावरील काम करणारे जे संबंधित ठेकेदार आहेत त्यांना कुठलाही फरक पडत नसल्याचं या ठिकाणी दिसत आहे। आणि यामुळे अनेक वयोवृद्ध नागरिक असतील, विद्यार्थी असतील, या ठिकाणी पडलेत आणि त्यांना मोठा म्हणजे दुखापत देखील झालेली आहे। अनेकांना अपंगत्व देखील या ठिकाणी झालेलं आहे आणि याचा त्रास जे आहे ते मोठ्या प्रमाणात नागरिक करत आहेत। इतके मोठे खड्डे आहेत की त्या खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा हे देखील कळायला मार्ग नसल्यामुळे संपूर्ण या परिसरातील हिंगोली, परभणी, नांदेड या तीनही जिल्ह्यातून जाणारा हा राज्य महामार्ग आहे आणि याच राज्य महामार्गावरील खड्ड्यांमुळे अनेकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे। ये-जा करणाऱ्या प्रवाशांना आता याच रस्त्याचा मोठा दिलासा कधी मिळणार आहे हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, वसमत, हिंगोली।